हा नमस्कार, बोला ना. हा सर, तुमचा व्हिडिओ नेमकाच बघितला सर मी आता. तर तुम्ही सांगितलं समज की पाऊस संदर्भात चांगलं एक अपडेट दिलं. हा हा. तर साहेब नेमकं पावसाचं म्हणजे किती दिवस वातावरण आहे? पाऊस 2 ऑगस्ट पर्यंत चालू राहणार. 2 ऑगस्ट पर्यंत पावसाचं वातावरण बनून राहील का? हो हो. आणि तो म्हणजे कसा पडेल साहेब तोपर्यंत? कारण की आज समज आता. सगळीकडे वाढणार आहे बघा. म्हणजे आज रात्रीच्याला बघा सगळीकडे सरी वाढतील पावसाच्या. हो हो. मग स्पीड वाढेल, म्हणजे इतके दिवस होते का त्याच्यापेक्षा जास्त स्पीड येईल. आणि त्याच्यानंतर 29, 30 आणि 31 आणि 1, 2 पुन्हा जोरात पाऊस पडणार आहे. तसं तर 2 ऑगस्ट पर्यंत पाऊस आहेच. 2 ऑगस्ट पण त्याच्या पुढे पण राहणारच आहे. म्हणजे हो. यंदा पाऊस बंद होतच नाही. हो. जर एखादं चक्रीवादळ झालं समजा बंगालच्या खाडीमध्ये आणि ते दिशा बदलून जर गेलं हो. तर मग काय होतं, हे बाष्प तिकडे जाईल त्यावेळेस पाऊस बंद होईल. पण तशी परिस्थिती सध्या तरी नाही. हो हो. आता समज मग साहेब. याचा अर्थ की पाऊस बंद होणार नाही. समज एकंदरीत विचार केला असता तर समज 3-4 ऑगस्ट पर्यंत चांगल्याच प्रकारे पावसाचं वातावरण राहील, काही ठिकाणी चांगलंच पडेल. नाही, खूप पडणार. म्हणजे कोकणात जरा जास्त राहील. सातारा, सांगली तिकडे एक जास्त राहील. पुण्याकडे, उत्तर महाराष्ट्राकडे एक वाढेल. इकडं मराठवाडा, विदर्भ. आपल्याकडे पण आजपासून वाढणार आहे. म्हणजे आजपासून म्हणजे उद्यापासून कामं बंद होतील असं पडेल समजा. हो का? समज साहेब आता तरी समज आजचं काल ते आज थोडक्यात वातावरण पावसाळं होतं, परंतु पावसाचे नुसते ढगाचे म्हणजे पावसाचे फुगारे आज असं थोडक्यात नाही झाले. नाही, आजपासून बघा ना, रात्रीलाच बघा ना. आज 24 तारीख आहे ना, आज रात्रीच बघा तुम्ही पाऊस हो. वाढेल. वाटल्यास उद्या मला फोनवर कळवा पाऊस वाढला म्हणून रात्री. हो, नक्कीच साहेब. आणि साहेब तुम्ही ते कोयना धरण भरलं त्याच्या संदर्भात एक माहिती दिली होती, तर ते पण इथं उजनी धरण हां, काय सर. झालं, 9 जूनला याला कार्यक्रम होता माझा. एक उद्घाटन होतं हो, हो. कृषी केंद्राचं. हो ना, बघितलं मग व्हिडिओ. तिथं मग सगळे कारखान्यावालेच होते सगळे. ऊसाचे शेतकरी. मग ते म्हणले आमचं गेल्या वर्षी पाणी नव्हतं, आम्ही ऊस न्यायला. म्हणले उजनी धरण भरेल का? मग त्यांना स्टार्टिंग करतानाच म्हणलं तुमचं उजनी धरण भरणार आहे. हो आणि आपल्या अंदाजा आणि जवळपास आलं, प्लस मध्ये आलंय आता. 63% जवळपास आलंय, ते प्लस मध्ये येईल. मला तरी वाटतं साहेब अजून समजा आता ऑगस्टच्या अखेरीस भरून जाईल. जर कधी पाऊस चांगला असला तर. कोणतं? तेच ना, उजनी धरणच ना. उजनी आता होऊन जाते, ह्याचा 15 दिवसात भरून जाते तेच आता म्हणलं ते. ऑगस्टच्या अखेरीस आहे. इकडे साहेब जायकवाडी धरणच कसं साहेब थोडक्यात? जायकवाडी धरण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये. हो का, त्याला थोडं जास्तच पाऊस लागतो ना. हो. थोडं मोठं आहे त्याचं हम्म. म्हणजे क्षेत्रफळ खूप मोठं आहे जायकवाडीचं. हो. तेच म्हणलं कारण की तुम्ही आता समज मागेल तुम्हाला